आपल्या जाधवजी ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आपल्या घराचं जे बॅकयार्ड आहे त्या बॅकयार्डमध्ये थोडासा चेंज होणार आहे। यापूर्वीच एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपण जे आपला अल्फ्रेस्को आहे घराचा त्यात थोडेसे चेंज करणार आहोत, म्हणजे थोडंसं काम करणार आहोत आपण इथे बॅकयार्डमध्ये। तर काय होतं आता लवकरच इकडे उन्हाळा सुरू होतोय आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की खूप ऊन असतं इकडे आणि उन्हामुळे जे ऊन आहे ना ह्या डेकवर पडतं, त्यामुळे मग हे जे फर्निचर आहे आपलं आउटडोअर सिटिंग फर्निचर तर ते आउटडोअर सिटिंग तर त्याच्यावर पूर्ण ऊन आलेलं असतं इकडे। त्यामुळे आम्ही इथे ना ह्या ब्लाइंड्स लावून घेणार आहेत आणि आज त्याचं जे काम करायला जे कोटेशन द्यायला मागे आले होते तर त्यांना आम्ही फायनल केलं आणि आज ते येतीलच, आता 10 वाजता वगैरे येणार आहेत ते। तर हे काम ते पूर्ण करतील आणि ते काम पूर्ण झाल्यावर कसं दिसणार आहे ते पण तुम्हाला पाहायला भेटेल। तर हा जो डेक आहे इकडे पाठीमागे याला अल्फ्रेस्को म्हणतात, तर इथे आपल्याला एक रूमच आता तयार होणार आहे। तर पूर्ण ह्या साईडने ते पूर्ण असे ब्लाइंड्स लावणार आहेत इथे आणि त्याचं ते काम कसं करणार आहेत तर ते तुम्हाला पाहायला भेटेल। मी आता चाललेली आहे ऑफिसला, पण 10 वाजता ते लोक येतील, पण हे 10 वाजता घरी येणार आहेत, म्हणजे त्यांचा कॉल गेल्यानंतर ते घरी येतील 2 तासासाठी, कारण की ते काम करून घेणार आहेत त्यांच्याकडनं। हे आपण इन्स्पेक्ट करायला कोणीतरी पाहिजे घरी, म्हणून मग ते 2 तास लिव्ह टाकून येणार आहेत आता घरी। तर बघू मग कसं होणार आहे आणि आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत। आता लवकरच उन्हाळ्यामध्ये आम्ही इथे बॅकयार्डमध्ये आता टीव्ही वगैरे पण सेट करणार आहे, त्यामुळे छान वाटेल इथं मस्त बघून टीव्ही आणि मूवी वगैरे वॉच करायला। तर चला मग आणि कसं होणार आहे ते बघायला आता आम्ही पण उत्सुक आहेत। आता हे पूर्ण ह्याचा लुकच बदलणार आहे। आता इथे पाहू शकता तुम्ही, आता हे असं दिसतंय आणि जेव्हा हे काम पूर्ण होईल तर ते कसं दिसणार आहे तर ते पाहूयात आपण। आणि आता आम्ही निघालोय, शौर्य निघालाय स्कूलला आणि मी चालली आहे ऑफिसला। सो तुम्ही आता बघता येतं की अतिशय असं इथं म्हणजे हा फरक आहे ऑस्ट्रेलियामध्ये आणि आपल्याकडे थोडासा जो चांगला आहे की अतिशय प्रोफेशनली टूल्स आहेत, खूप चांगले टूल्स वापरले जातात। ह्याला वर्क हॉर्स म्हणतात। याच्यावरती त्यांनी ते सेट केलं आता आणि त्यांचे जे काय डायमेन्शन्स घेतलेत आणि त्यानुसार ते आता रेलिंग्स कट करतात। तर पुढचं काम आपण हळूहळू बघूयात। तुम्हाला मी सकाळी सांगितलंच होतं की आपल्या गार्डन मध्ये थोडासा चेंज करणार आहे आम्ही, तर तो चेंज झालेला आहे आणि काय चेंज केलं ते तुम्हाला पाहायला भेटेलच आता। आणि दुपारीच ते जे होते कॉन्ट्रॅक्टर ते आले आणि त्यांनी हे बसवून दिलेलं आहे आपल्याला, ज्या ब्लाइंड्स आम्हाला लावायच्या होत्या तर त्या लावलेल्या आहेत आणि आता पूर्ण गार्डनचा पण लुक बदललेला आहे आपला, हो ना। तर कसं होतं ते काम, कसं केलं त्यांनी? म्हणजे नाही आपण जसं की ते माग बरेच दिवसापासून चालू होतं की हे बसवायचे ते ब्लाइंड्स, तर का बसवायचे काय नाही दीपाली सांगितलं असेल किंवा नसेल उन्हामुळे हे सगळं खराब व्हायचं, उन्हामुळे हा डेक 4 वर्ष झाले याच्यात म्हणजे ऊन आणि धूळ, कारण की धूळ पण इथं आजूबाजूला कन्स्ट्रक्शन पण चालू आहे थोडंसं। आपल्या इतकी धूळ उडत नाही तर, कारण की ते पाणी मारत असतात कंटिन्यू, त्यांना काही त्यांचे नियम आहेत त्यानुसार करतात ते। पण छोटं थोडी प्रमाणात धूळ येत असती, मग ती दिवसभर राहून ती धूळ इथं साठती पण। आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाचं संध्याकाळी आज ढग आले म्हणून तुम्हाला दिसलं असतं, पण संध्याकाळी ज्या वेळेस आम्ही चहा बाहेर घेतो ना तर मग तो बाहेर घेताना चहा थोडासा ऊन असतं, त्यामुळे आता मग ते आता उन्हाळा येतोय अजून ऊन वाढेल त्यापेक्षा, म्हणून मग आम्ही हे करून घेतलं। 2-3 वर्षापासून चालू होतं, नाही होय करत करत आम्ही शेवटी यावर्षी फायनली योग आला त्याला। ते दुपारी आले होते त्यामुळे मी कामावरून घरी आलो थोड्या वेळासाठी त्यांचं, कारण ते तसेही करू शकत होते म्हणजे विदाऊट सुपरविजन, पण आम्हाला असं वाटतं की थोडेसे जर का आपण कुठं पैसे घालणार असेल तर ते व्यवस्थित झालं पाहिजे काम। तर त्यासाठी मी आलो होतो आणि मग ते त्यांनी रेलिंग वगैरे लावलं आणि वरती ते त्यांचं एक फिक्स पॅटर्न आहे, म्हणजे ते सगळीकडे ह्याच पद्धतीने करतात, त्यामुळं
प्रोफेशनल असतात, त्यामुळे त्यांचं ते काम व्यवस्थित करतात. पण काय राहू नये, कुठं काय डॅमेज होऊ नये किंवा काय आपल्याला खात्रीशीर वाटावं, म्हणजे खात्री व्हावी की ते काम करेक्ट झालंय, म्हणून मी फक्त आलो होतो. तर बाकी ते खूप चांगले. त्याच्यामुळे आहे ना आतमध्ये लाईट खूप कमी येते. 95% प्रकाश त्याचा म्हणजे ऊन त्याचं अडवलं जातं. बरोबर. हा, तर बघू आपण ते काम कसं झालंय आणि आता लुक कसा दिसतोय गार्डनचा ते पण तुम्हाला पाहायला भेटेल. आणि दुपारीच आल्या आल्या शौर्य एकदम एक्सायटेड होता ते पाहण्यासाठी. ऍक्च्युली मी पण एक्सायटेड होते. आम्ही आलो दुपारी तर पहिल्यांदा आम्ही बाहेर येऊन पाहिलं ते कसं दिसतंय. ह्यांनी मला फोटो पाठवलेच होते, मी फोटोत पाहिलं होतं, तर खूप छान वाटत होतं ते, हो ना. आणि आता हे सगळं प्रोटेक्शन होणार याचं मेनली उन्हापासनं. आणि पाऊस वगैरे जरी असेल तरी इथं बसू शकतो. इथं पाऊस अर्ध्यापर्यंत पाऊस यायचा आहे ना, हवा जर असेल तर पाऊस अर्ध्यापर्यंत येत होता, पण आता पूर्ण प्रोटेक्शन त्याच्यात जसं म्हटलं त्यांनी त्याप्रमाणे याच्यात पाऊस पण येत ना, आत येत नाही, कारण तितकी फाईन जाळी आहे. जर का तुम्ही हे बघितलं जर का तुम्ही, ते अशा पद्धतीने ऑपरेट होत आहे. 2 साईडला त्याला त्यांचं चॅनल आहेत गाईड करायसाठी, आणि हे अशा पद्धतीने ऑपरेट होतं. अजून थोडं दाबलं तर लॉकही होतं ते. आणि हे जे काय मेश आहे ते इनफ म्हणजे डेन्स आहे की त्याच्यातनं फक्त 5% प्रकाश आतमध्ये जातो, म्हणजे ऊन प्रकाश आतमध्ये जातो. आणि सेम धूळ आहे, म्हणजे अर्थात धूळ ऑटोमॅटिकली ह्याच्यावर बसल आणि ती आत जाणार नाही. आणि ती पाण्याने धूळ निघू शकते कधी पण, 1-2 महिन्यात एकदा त्याला पाणी मारलं तरी वास आहे. खरं तर ते वर्ष नाही मारलं तरी नाही दिसत धूळ. खरं तर मी बघितलं एका मित्राकडं माझ्या, त्यांनीच म्हणजे त्यांनी जो कॉन्ट्रॅक्टर यूज केला होता त्याच कॉन्ट्रॅक्टरला आपण यूज करतोय. माहिती आहे त्याचं काम चांगलं आहे म्हणून. तर योगेश बघत असेल व्हिडिओ तर थँक्स योगेश, चांगला कॉन्ट्रॅक्टर सजेस्ट केला होता. हे आता बाकी हे रबर आहे, म्हणजे जर का लेवल खराब असेल तर ते मॅच करण्यासाठी वगैरे. पण ते टेक्निकल डिटेल्स मेनली काय तर इझी ऑपरेटिंग याचं की इझी असं पूर्ण हे होतं आणि खाली पुढे दाबलं की लॅच आहे त्याला, तो लॉक होता. आतला साईडने असेल. काढता येईल का? आर यू शुअर? ओके, नंतर करूया. आणि आतून बघितलं की असं आहे, यायचं असं. त्याचं लॉक झालं का? ते लॉक करण्यासाठी काय करावं लागतं? फक्त प्रेस करायचं का? त्याच्या कडेला होल्स आहेत लॉकिंग साठी, ह्याच्यात गेलं की ते लॉक होते. आणि ते स्प्रिंग लोडेड आहे ते. ओके. आणि आतल्या साईडनी हे असं दिसतं, तुम्ही पाहू शकता पूर्ण आत हे झालेलं आहे, हो ना. म्हणजे बाहेरनं आतमध्ये काहीच दिसत नाही, पूर्ण ब्लॉक आउट असतं. आणि हे इथनं आतमधून आपण बाहेरचं पूर्ण पाहू शकतो. पण हे पाहू शकता तुम्हाला आता बाहेर गार्डन मध्ये आपल्याला पूर्ण गार्डन दिसतंय. आणि हेच आता आपण बाहेर जाऊन जर पाहिलं तर हे इथून तुम्हाला काहीच दिसणार नाही. म्हणजे प्रायव्हसीचा पण एकदम म्हणजे व्यवस्थित, म्हणजे प्रायव्हसी मिळू शकते. आपण जरी आत असेल तरी आपण बाहेरचं व्ह्यू पाहू शकतो. फार प्रायव्हसी नाही, कोणी कोणाच्या तसं काय म्हणजे फार डोक्याचा प्रश्न येत नाही. तर 6 फूट उंचीचे फेन्स आहेत बाजूला, तसा प्रश्न येत नाही. मेनली तसं आहे की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग आम्ही विचार करतो की एखादा टीव्ही लावून इथं बघत बसायचा, टीव्ही कधीतरी संध्याकाळी रात्री असं. ठीक आहे, ते नंतरचे प्लॅन. हो ना, नंतर तो करू आता आपण आपल्या ट्रिपवरून आल्यावरती. त्यामुळे बेनिफिट मेनली तरी आम्हाला उन्हामुळे हे फर्निचर आमचं खराब झालं. हो खरं, 4 वर्षापूर्वीच घेतलं होतं हे, पण हे ऊन पडून पडून ह्याचे पूर्ण हे पाहू शकता खराब झालं होतं. त्यामुळे मागं आम्ही जे बल्क वेस्ट टाकलं तर त्याच्यात ते टाकून दिलं, जे खराब झाले होते ते टाकून दिले. आता ह्यालाही चांगलं प्रोटेक्शन मिळेल. मेन याचं रिझन हेच होतं की प्रोटेक्शन मिळावं सगळ्याला. ऊन आणि धूळ प्रोटेक्शन हवं, एवढंच फक्त हे होतं. हो ना. आणि बसता यावं, ज्याच्यासाठी एवढं केलंय. कारण हा जो खाली जो केलाय, जो खर्च केलाय, तो त्याचसाठी केला की कोणी आले, गेस्ट आले तर तिथं गप्पा मारत संध्याकाळी चहा घेत बसता येऊ शकतं. आम्ही बसतो संध्याकाळी, पण त्याला 6च्या नंतर 7च्या नंतर बसलं तर मग येतं. पण 4 ते 6च्या दरम्यान जे ऊन येतं ते अवॉइड केलं पाहिजे. आणि गार्डनचा लुकही बदलला त्याच्यामुळे, हो ना. म्हणजे आता म्हणजे गार्डन बदलला नाही तर तसंही गार्डन मध्ये बऱ्याच गोष्टी चालू होतात सध्या. फळं बिळं यायला सुरुवात झाली. पुढचा एक व्हिडिओ त्याच्यावर असेल का, कुठली फळं लागली आहेत झाडाला आपल्या, म्हणजे काय काय आले, फ्रुटिंग सुरू झालेले आता झाडाला. वर्षभर खत पाणी रेग्युलर पडल्यानंतर कसं होतं गार्डन सीझनला ते तुम्हाला आता बघायला मिळू शकतं. चला तर मग तुम्ही आता इन्फॉर्मेशन ऐकली, बघितली, तुम्हाला कसं वाटलंय आमच्या गार्डन मधलं नवीन अपग्रेड ते आम्हाला नक्की कळवा. छोट्या छोट्या गोष्टींचे पण व्हिडिओ करा असं सारखं आम्हाला खूप लोक सांगतात. आणि त्यामुळे आम्ही ना असे अपडेट्स देतो तुम्हाला. खरं तर ओरिजिनली आम्ही थोडे वेगळे विचार करतो, पण तुम्ही सांगताय तर डेफिनेटली तुमचा मान ठेवला पाहिजे. मधून अजून आम्ही असे छोटे व्हिडिओ करत जाऊया. तर तुम्हाला तर नवीन म्हटलं की करायचंच होतं हे. मागं पण मी तुम्हाला एका व्हिडिओत आपण सांगितलंच होतं ना की थोडेफार बदल होणार आहेत गार्डन मध्ये.
आणि ते झालाय आता तो बदल, तर तो पण तुमच्यासोबत शेअर करूयात असं वाटलं आम्हाला. आणि इथून पण पर्थमधनं पण काही आपले व्हिडिओज पाहतात लोक, तर तुम्हाला पण जरी पाहिजे असेल म्हणजे त्यांच्याकडनं ह्या ब्लाइंड्स करून घ्यायच्या असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही म्हणजे सजेस्ट करू शकतो की तुम्हाला रेकमेंड करू शकतो त्यांचं नाव. असंच म्हणजे आमचे फ्रेंड आहेत त्यांनी आम्हाला रेकमेंड म्हणजे नाव रेकमेंड केलं होतं त्यांचं की तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता. त्यांनी पण 3-4 वर्षापूर्वी केलं मला वाटतं, हो ना. तर त्यांनी सांगितलं होतं आणि मग त्यांच्याकडूनच आम्ही केलं. तर तुम्ही पण कोणाला जर करण्यास तुम्ही इच्छुक असाल, आता उन्हाळा पण येतोय आपल्या इकडे, तर हे नक्कीच याचा फायदा आहे. तर ते करता येण्यासारखं आहे. आणि असेच वेगवेगळे बदल आम्ही 4 वर्ष झाले आहे ना आपल्याला ह्या घरात, नाही आता 5 वर्ष होतील. ह्या फेब्रुवारीत 5 वर्ष होतील आपले हे घर बांधून आता. पण जेव्हापासून घराचं बांधकाम झाले तेव्हापासून बरेच असे छोटे मोठी कामं झाली आहेत घरातली आणि चालूच असतात ना. सगळ्यांचं तसं असतं, तुमचं पण तसंच असणार आहे की घर बांधल्यानंतर लगेच सगळ्या गोष्टी होत नाहीत. बजेटचा प्रश्न असतो, खरंच गरज आहे का हा विचार करायचा असतो. ते तुम्ही पण करत असाल, आम्ही पण तसाच विचार करतो. आणि मग गरज पडली, गरज वाटली आणि त्या अँगलने आमची प्रिपेअर झालो आम्ही की मग गोष्टी करतो. थोडा वेळ गेला तरी चालेल, गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजेत असं वाटतं आम्हाला. तुम्ही पण तसाच विचार करत नक्कीच असाल. बरं, मला असं वाटतं की तुम्हाला आता आजचा व्हिडिओचा फिनिश मी करतोय. नॉर्मली दीपाली करते, पण तिने मला फार आग्रह केलाय की तुम्हीच फिनिश करा. ओके, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल आतापर्यंत तर करा नक्की सबस्क्राईब. नवीन अपडेट घेत राहा. लवकरच जास्त वेगळे पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि खूप छान रिझन आहे त्याचं एक की खूप छान एक्साइटमेंट असणार आहे आमच्यासाठी आहे ती, आणि ती तुमच्यासाठी पण असेलच. तर छान छान व्हिडिओज येणार आहेत आणि आम्ही पण खूप एक्सायटेड आहेत. आता थोडेच दिवस राहिलेत ज्या गोष्टीची आम्ही वाट पाहतोय त्यासाठी. तर चला मग नवीन जो पुढचा व्हिडिओ येणार आहे त्यात आम्ही अपडेट देऊच तुम्हाला त्याच्याबद्दल. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा आणि आपण भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.